हॅलो मित्रांनो, एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत टेक्निकली टॉप लॉस कसं लावायचा आणि मॅजिक लेवल्स आणि तुमचा टेक्निकली टॉप लॉस आणि टार्गेट काय असेल आणि मॅजिक लेवल कशी ड्रॉ करायची आणि मॅजिक लेवलमध्ये मार्केट काम कसं करते. तर ह्या टॉपिकवर आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आपण चार्टवर येऊया. 10 मिनिटचा चार्ट आहे. याच्यामध्ये जे ही लेवल जी आहे ती मॅजिक लेवल आहे. तर ही लेवल मी कशी ड्रॉ केली आहे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पाहू शकता, ज्यावेळेस मार्केट 14 डिसेंबरचं मार्केट आहे त्यावेळेस मार्केट ओपन झाले. या ठिकाणी ओपन झाल्यानंतर मार्केटने एक मोमेंटम दिलं मॉर्निंगला इथपर्यंत. पुन्हा एक सपोर्ट हा घेतला. हा सपोर्ट ब्रेक नाही केला. 14 तारखेला हा सपोर्ट ब्रेक नाही केला. 15ला पण हा सपोर्ट ब्रेक नाही केला. त्याच्यानंतर 18 तारखेला पण हा लेवल ब्रेक नाही केली. 19ला पण ही लेवल ब्रेक नाही केली. त्याच्यानंतर डायरेक्ट ही लेवल ब्रेक केली ते 20 तारखेला पाहू शकता तुम्ही. ब्रेक केल्याच्या नंतर डायरेक्ट मोमेंटम मार्केटने 600-650 पॉईंटचं मोमेंटम दिलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा ती एक दिवसामध्ये पूर्ण रिकवर केली आहे ती लेवल. आणि ती लेवलला पुन्हा ज्यावेळेस अपसाईडला ब्रेक केलं मार्केटने त्यावेळेस पाहू शकता तुम्ही, मार्केटने अपसाईडला परत 400 पॉईंटचं मोमेंटम दिलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा मार्केटने अजून ही लेवल ब्रेक केल्याच्या नंतर मार्केटने डबल 200 पॉईंटचं मोमेंटम दिलं आहे. तर याच्यावरून आपल्याला हे कळते मित्रांनो की ही जी लेवल आहे ह्या लेवलचं जोपर्यंत मार्केट अपसाईडला आहे तोपर्यंत ही लेवल टच करून ज्यावेळेस मार्केट अपसाईडला जाते त्यावेळेस मार्केट चांगल्या प्रकारे मोमेंटम देते. त्याच्यानंतर मार्केट ज्यावेळेस ही लेवल डाऊन करते, ही लेवलला ज्यावेळेस मार्केट ह्या लेवलच्या खाली येईल त्यावेळेस मार्केट एक चांगल्या प्रकारे मोमेंटम देते. पाहू शकता तुम्ही डाऊन साईडचं मोमेंटम पाहू शकता. या ठिकाणी एक फर्स्ट टाईमला एक चांगलं मोमेंटम दिलं. त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट करायला मार्केट हे लेवलला आलं. त्याच्यानंतर पुन्हा मोमेंटम दिलं डाऊन साईडला. हे पण मोमेंटम चांगलं होतं. त्याच्यानंतर इथं पण मोमेंटम चांगलं दिलं आहे. म्हणजे ओव्हरव्ह्यू तुम्ही पाहू शकता मित्रांनो की मोमेंटम भेटतं या ठिकाणी. आणि अपसाईडला तर पाहू शकता, अपसाईडला तर मोमेंटम भेटतेच. एक वेळेस, 2 वेळेस, किती वेळेस तरी असं मोमेंटम आपल्याला भेटलं आहे. तर मित्रांनो, या लेवलवरून काय कळतं तुम्हाला की मार्केट मोमेंटम देत आहे. तर तुम्हाला याच्यावरून एक मिनिट पाहू शकता तुम्ही. या ठिकाणाहून मोमेंटम दिलं मार्केटने, एक वेळेस दिलं. पुन्हा या ठिकाणी अजून सपोर्ट घेतला. पुन्हा इथून मोमेंटम दिलं या ठिकाणी. पुन्हा मार्केट या ठिकाणी सपोर्टला आलं. या ठिकाणी एक सपोर्ट घेतला. पुन्हा मार्केटला मोमेंटम दिलं. पुन्हा या ठिकाणी एक सपोर्ट घेतला. पुन्हा डाऊन साईडला मोमेंटम दिल्याच्यानंतर एवढं मोमेंटम दिलं. पुन्हा रिटेस्ट करण्यासाठी या लेवलला आलं. पुन्हा एक मोमेंटम दिलं. पुन्हा ही लेवल ब्रेक केल्याच्यानंतर पाहू शकता मोमेंटम एवढं दिलं. त्याच्यानंतर ही लेवल ब्रेक केली. या ठिकाणीपर्यंत मोमेंटम दिलं. ही लेवल आपल्यासाठी एकदम मॅजिक लेवल आहे. तर आपल्याला उद्या म्हणजेच उद्या डेट किती, 26 तारखेला आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. 26 तारखेचं. तर 26 तारखेला या लेवलला तुम्ही वॉच करा. या लेवलवर लक्ष ठेवा की मार्केट ही लेवल गेल्या किती दिवसापासून लेवल मार्केट करत आहे. ती लेवल गेल्या 14 तारखेपासून ती लेवल फॉलो करते मार्केट. आणि ते उद्या पण ती मार्केट लेवल फॉलो करणार. तर या ठिकाणी जर कुठं ओपन झालं मार्केट, जोपर्यंत ह्या लेवलच्या वर निघत नाही तोपर्यंत तुम्ही बाय साईडला बसायचं नाही. तुम्ही शॉर्टचं पोझिशनच घ्या किंवा तुमच्या प्लॅनिंगनुसार तुम्ही बघा. तर ही झाली मॅजिक लेवल.
तर मॅजिक लेवल या प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता की तुम्ही सपोर्ट पहा, मार्केट त्या लेवलला किती वेळेस रिस्पेक्ट करते, त्या पद्धतीने तुम्ही मॅजिक लेवल काढू शकता. आता आपलं दुसरं टॉपिक काय आहे की आपण लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन कसं, म्हणजे लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन कसं स्क्रीनवर करायचं, की तुम्ही टॉप लॉस, टेक्निकली टॉप लॉस तुमचा काय असेल, टेक्निकली तुमचं टार्गेट काय असेल. तर या पद्धतीने तुम्ही एक या ठिकाणी जे आपलं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जे आहे लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन, याचा पण वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. तर लॉंग पोझिशनचा वापर कसा करणार, की लॉंग पोझिशनला तुम्ही एक टच करणार आणि या ठिकाणी तुम्ही लॉंग पोझिशनसाठी ज्या ठिकाणी एंट्री घेणार आहात, तर आपण एंट्री लॉंग पोझिशनला कुठे घेणार आहोत, या ठिकाणी कॅन्डल बनवून आपण या कॅन्डलला कुठेतरी एंट्री घेतली असते लॉंग पोझिशनसाठी. तर आपलं टार्गेट काय आहे तुम्हाला माहिती आहे टार्गेट आपलं, तर आपलं टार्गेट आहे या ठिकाणी. या ठिकाणाहून मार्केट पुन्हा डाऊन येते. तुमचं टॉप लॉस असेल मॅजिक लेवलच्या थोडं 10 ते 15-20 पॉईंट खाली. तर पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही या पद्धतीने तुम्ही टार्गेट टॉप लॉस लावून तुम्ही ट्रेड मारू शकता, जेणेकरून तुमचं टेक्निकली काय होईल की तुमचे स्कॅल्पिंग नाही होणार किंवा रँडमली तुम्ही ट्रेड कुठं पण घेणार आणि कुठं पण सेल नाहीत करणार. या ठिकाणी तुम्ही प्रोफेशनली पद्धतीने वॉच करू शकता मार्केट आणि त्या ठिकाणी तुम्ही जास्त नाही तुम्ही एक लॉटवर काम करून बघा. ह्या स्ट्रॅटजीवर मॅजिक लेवल जे आहे हे जर लॉंग पोझिशन, तुम्हाला लॉंग पोझिशन चांगल्या प्रकारे समजलं असेल की लॉंग पोझिशन कसं म्हणजे चार्टवर कसं अप्लाय करायचं. आता आपण पाहूया शॉर्ट पोझिशन. शॉर्ट पोझिशन कसं लावायचं, तर या ठिकाणी आपण शॉर्ट पोझिशन लावूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मॅजिक लेवल ज्यावेळेस ब्रेक केली त्यावेळेस तुम्ही एक तिथं शॉर्ट पोझिशन घेऊ शकत होता. तर आपण या ठिकाणी शॉर्ट पोझिशन घेतलं असतं या ठिकाणी. तर या ठिकाणी क्लिक करायचं आणि तुमचा टॉप लॉस असेल मॅजिक लेवलच्या वरील 20 पॉईंटचा. या ठिकाणी आणि तुमचं टार्गेट असेल फर्स्ट सपोर्ट. तर या पद्धतीने जेणेकरून तुम्ही जर ड्रॉ केलं लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन, तर तुमच्यामध्ये एक पेशन्स येईल आणि तुम्ही जेणेकरून काही चुका करणार नाही ट्रेडिंगमध्ये. तुम्ही चार्टवर फॉलो करत आहे तीच गोष्ट तुमच्यासोबत घडते. तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर नाही ट्रेडिंग केली आणि रँडमली कुठं पण बाय केला कुठं पण सेल केला, तर तुम्हाला एक तुमची स्ट्रॅटजी बिल्डअप नाही होणार आणि तुम्हाला समजणार नाही की आपण काय करतो नेमकं. ती गॅमल पद्धतीने झाली, तुम्ही ट्रेड गॅमलिंग पद्धतीने करत आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा टॉप लॉस माहीत नाही, तुमचं टार्गेट माहीत नाही. ती ट्रेडिंग म्हणजे गॅमलिंग ट्रेडिंग झाली. ती गॅमलिंग ट्रेडिंगमध्ये कधीही पैसा बनत नाही. तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडिंग केल्याच्यानंतर तुमचा पैसा बनतो. जेवढे पण बिगिनियर असताल, नवीन असताल, त्यांनी आपलं चॅनल फॉलो करा. तुमच्यासाठी एकदम बेस्ट व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेल. आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जेणेकरून तुमच्या मित्रांसोबत आपला चॅनल शेअर करा. आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.